ब्रेक के बाद रुक करेंगे महाराष्ट्र बुलेटिन की ओर, जिसमें बात होगी धुले की, जहां नासिक डिविजनल स्कूल स्पोर्ट्स कंपटीशन का उद्घाटन हुआ। साथ ही बात होगी नांदेड़ की, जहां मराठवाड़ा जनहित पार्टी की हुंकार भरी गई। ऐसी तमाम खबरों पर विस्तार से करेंगे चर्चा। धुले में सोशल जस्टिस एंड स्पेशल असिस्टेंट डिपार्टमेंट द्वारा आयोजित नासिक रेवेन्यू डिविजनल स्कूल स्पोर्ट्स कंपटीशन का उद्घाटन डिस्ट्रिक्ट कलेक्टर भाग्यश्री विस्पुते ने धुले डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स में किया। उन्होंने खिलाड़ियों से खेल भावना के साथ आनंद लेने और दोस्ती और मेलजोल पर ध्यान देने की अपील की। कार्यक्रम में स्टेट एक्साइज सुपरिटेंडेंट, रीजनल डिप्टी कमिश्नर, डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिसर, महिला एवं बाल विकास विभाग और अन्य गणमान्य लोग मौजूद रहे। आयोजकों ने कंपटीशन की योजना की सराहना की और प्रतियोगिता में शामिल स्कूलों के छात्रों को टैलेंट और स्पोर्ट्स स्किल विकसित करने का मौका देने पर जोर दिया। कार्यक्रम में सम्मान समारोह, जुलूस और भारतीय संविधान की प्रस्तावना का ग्रुप रीडिंग भी शामिल था। धुले से सी न्यूज संवाददाता नीलेश परदेशी की रिपोर्ट। कंजरा जागेश्वर में जिला परिषद केंद्रीय विद्यालय में मूर्तिजापुर पंचायत समिति के अंतर्गत बाल आनंद मेला बड़े हर्षोल्लास के साथ आयोजित किया गया। कार्यक्रम का उद्घाटन केंद्र प्रमुख कैलाश सोलुंके और प्रधानाध्यापक पांडे ने किया। 54 विद्यार्थियों ने खान पान के स्टॉल लगाए और बच्चों को व्यवसाय, व्यापार और ग्राहक प्रबंधन के व्यावहारिक ज्ञान से परिचित कराया। कार्यक्रम का संचालन प्राचार्य मालता, विशेषज्ञ ताइडे इंगले पटेल मैडम और तातू मैडम ने किया और इसे देखने गांव के अभिभावकों की भी बड़ी संख्या में उपस्थिति रही। अकोला से सी न्यूज संवाददाता धनराज सबकाल की रिपोर्ट। नांदेड़ वाघाला शहर के प्रभाग 18 में महानगर पालिका चुनाव के दौरान मराठवाड़ा जनहित पार्टी ने मजबूत दावेदारी पेश की है। पार्टी के उम्मीदवार कमलबाई, गोविंदराव लांडगे और गफ्फार खान गुलाम मोहम्मद खान का प्रचार मतदाताओं में जबरदस्त उत्साह पैदा कर रहा है। दोनों उम्मीदवार प्रभाग की बदहाल सड़कों, पानी की किल्लत और साफ सफाई जैसी समस्याओं को हल करने और आम जनता से सीधे जुड़ाव बनाए रखने का संकल्प लेकर चुनावी मैदान में है। पार्टी की बढ़ती लोकप्रियता ने विरोधियों में हलचल मचा दी है और जनता से अपील की गई है कि वे प्रभाग 18 के बेहतर भविष्य के लिए इन उम्मीदवारों को वोट दें। सर्वांना क्रांतिकारी जय भीम, सलाम वालेकुम, नमस्कार। आज प्रभाग क्रमांक 18, माझं नाव आहे बंटी लांडगे। माझी आई इलेक्शनला मधून थांबलेली आहे, कमलबाई गोविंदराव लांडगे। तर आम्ही विकासाच्या मुद्द्यावर मतदान मागत आहोत। 15 वर्षापासून मी, माझी आई सामाजिक कार्य करत आहोत प्रभागामध्ये व आमच्या समोर फ्युचरमध्ये आम्ही प्रभागामध्ये 2-3 पाण्याच्या टाक्या बसवणार आहोत। एक मोफतमध्ये मंगल कार्यालय बसवायचं आमची प्लॅनिंग आहे। एक गव्हर्नमेंटचं आता OPD आहे तर खडकपुराच्या पाण्याच्या टाकीजवळ आम्ही IPD म्हणजे ॲडमिट सुविधा व महिलांसाठी पण हॉस्पिटल स्पेशल प्रसूती महिलांसाठी पण आम्ही भरपूर इथं हॉस्पिटल व दुसरे बी कार्यक्रम राबवणार आहोत। आपण या ठिकाणी राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष असते वेळेस आपल्याला तिकीट नाकारलं गेलं, याच्याबद्दल आपण काय सांगू? आम्हाला तिकीट नाकारलं गेलं नाही, आम्ही स्वतःच थांबलं नाही, कारण राष्ट्रवादीची युती BJP सोबत असल्यामुळं आम्ही सर्व उमेदवारांनी विचार केला। आम्हाला भरपूर पक्षाची ऑफर होती, आमच्या पक्षातून थांबा, तुम्हाला लागेल ती मदत करूया, मात्र आम्हाला अपक्षात थांबायचं होतं, कारण आम्हाला राष्ट्रवादीचे पण शेवटपर्यंत फोन आले। राष्ट्रवादीची BJP सोबत युती असल्यामुळं आम्ही राष्ट्रवादीचं तिकीट आम्ही स्वतः नाकारलं, त्यांच्याकडून काही नव्हतं। अनेक प्रभागामध्ये आपण सामाजिक काम केलेले आहेत, त्या अनुषंगानं आपण आता गलोगली नागरिकांशी संवाद साधता, त्या अनुषंगानं लोकांचा काय प्रतिसाद मिळत आहेत, काय वाटतं तुम्हाला? आता मी उमेदवार आहे, मी तर म्हणणारच आहे आम्ही 100% निवडून येणार आहोत म्हणून। लोकांची पण प्रतिक्रिया घ्या। आजच्या घडीला आमच्या पॅनलचं असं वातावरण आहे व आमच्या विकास कामामुळं असं झालेलं आहे की समोरच्या विरोधकांचं 100% डिपॉझिट जप्त होणार आहे। साहेब नमस्कार। साहेब नमस्कार। साहेब आपला परिचय द्या। विलास धबाले, वार्ड क्रमांक 18। साहेब आपण मागच्या वेळेस नगरसेवक म्हणून कार्य करत होता, त्यावेळेस आपण काय काय कामं केली आपल्या वार्डात? माझ्या वार्डमध्ये बघा, डांबरीकरण रोड झालेला आहे, CC रोड, गुट्टूचे रोड, तुमचे पकीचाळी ते डंकिनपर्यंत 4.5 कोटीचं रोड केलेलं आहे। मध्ये लाईना वगैरे सगळे टाकलेले आहेत। भीमघाट, गंगाचाळ, देगावचा सगळीकडे माझी टोटल कामं झाली आहेत। असं मला वाटतं की माझी एकही बी गल्ली अशी काही बाकी नाही, शिल्लक नाही, माझी टोटल कामं केली आहेत।
आता याच्या व्यतिरिक्त मी अनेक या प्रभागातून थांबला हो. आता आमचा थोडासा समस्या आहे. इथल्या काही स्थानिक नगरसेवकांचे आमचं जे पॅनल होतं त्या पॅनलच्या लोकांनी मला तिकडे येऊ दिलं नाही. खडकपुरा, दुलेशानगर, तवराबाग, समीराबाग, GM कॉलनी इकडं टोटल 1 रुपयाचा विकास सुद्धा झाला नाही. आणि मी असं त्यांना तिथल्या लोकांना वचन दिलेलं आहे की येणाऱ्या 1 वर्षामध्ये मी काचासारखं वाढ करून देईल. काय आपण निवडून आल्याच्या नंतर काय काय आणखी विकास कामं करणार आहात जे पेंडिंगमध्ये राहिले होते समजा? निवडून अंतर आता आहे बघा, समस्या आहे पाण्याची आहे खडकपुऱ्यामध्ये. तिथे एक टाकी लावून द्यायची मला. टाकी लावून तिथलं सगळ्या लोकांना पाण्याची समस्या मिटणार हो. टोटल नाल्या नाही, रोड नाही, तुमचे लाईटं नाही, टोटल म्हणजे आता बाकीचे जे बी काय असेल समस्या तर 100% मी 100% मी करून देईल. आपण नागरिकांना जाऊन भेटत होता, काय प्रतिसाद? 100% प्रतिसाद आहे मला. मी आताचा नगरसेवक नाही, मी 30 वर्षाचा नगरसेवक आहे कंटिन्यूमध्ये. 6वी वेळ आता ही 7वी वेळ आहे माझी. 4दा अपक्षाला हो, 2दा काँग्रेसनं आलो. एकदा काँग्रेसनं आलो तेव्हा चेअरमॅन झालो, दुसऱ्या बारला आलो तर महापौर झालो. आता 7वी वेळेस आहे माझी अपक्ष लढायची. साहेब आपण जनतेला काय आवाहन करणार आहात? जनतेला हेच आवाहन करतो की शांततेनं जनतेनं राहून सहकार्य करावं, चांगलं मतदान करावे, 100% मतदान करावे, कोणी भांडण तंटा करू नये, एवढी माझी सगळ्या नागरिकाला आव्हान आहे. साहेब नमस्कार. साहेब नमस्कार. आपला परिचय द्या साहेब. माझं नाव भगवान ढगे आहे. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा केंद्रीय सदस्य आणि जिल्हाध्यक्ष आहे. हो, मी प्रभाग क्रमांक 18मधून जे आमचे उमेदवार आहेत ह्या मराठवाडा जनहित पार्टीचे, आणि या पॅनलला आम्ही RPIच्या वतीनं, गवई साहेबांच्या वतीनं या ठिकाणी पाठिंबा दिला आहे. आणि पाठिंबा यासाठी दिला आहे की या पॅनलचे जे प्रमुख आहेत आमचे बंटीभाऊ लांडगे, विलासदादा धबाले, गफार खान साहेब आणि सय्यद शाजब भाई, हे विकासाभिमुख असं नेतृत्व आहे. त्यांनी विकासाची या प्रभागामध्ये बरीच सारी कामं, आमचे विलासदादा धबाले महापौर प्रतिनिधी असताना त्यांनी या भागामध्ये ड्रेनेजची लाईन असो, रस्ते असो, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असो, अशी बरीचशी कामं केलेली आहेत. या प्रभागामध्ये त्यांनी बुद्धविहार देखील या ठिकाणी त्यांनी बांधण्याचं काम केलेलं आहे. आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर असताना त्यांनी जवळजवळ 31 बोर या प्रभाग क्रमांक 18 खडकपुरा, देगावचाळ, भीमघाट, गंगाचाळ या भागामध्ये केलेले असल्यामुळं त्यांनी जो विकास केला आणि पुढे विकास करतील अशी आम्हाला खात्री झाल्यामुळंच आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं त्यांना या ठिकाणी जाहीर पाठिंबा दिलेला आहे. आणि आज असं वातावरण आहे की आज कब्बशी त्यांची जी निशाणी आहे, तर कब्बशीवरती आज सगळी लोकप्रियता आज शिगेला पोहोचलेली आहे. लोकांमध्ये जोश आहे, उत्साह आहे त्यांना मतदान करण्यासाठी आणि पुन्हा निवडून देण्यासाठी. या ठिकाणी पुन्हा एकदा मी नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी हे जे मराठवाडा जनहित पार्टीचं जे पॅनल आहे, आमचे विलासदादा धबाले, बंटीभाऊ लांडगे, गफार खान साहेब आणि सय्यद शाजब भाई यांच्या नेतृत्वाखाली उमेदवारांना भरघोष मतानं निवडून द्यावं असं या ठिकाणी मी RPIच्या वतीनं विनंती करतो. जय भीम, जय संविधान. नांदेड़ से सीनू संवाददाता भारत वानरे की रिपोर्ट। महाराष्ट्र बुलेटिन में फिलहाल के लिए इतना ही। वक्त एक छोटे से ब्रेक का। ब्रेक के उस पार हम आपको और भी तमाम बड़ी खबरों से करवाएंगे रूबरू।